नमस्कार, मी प्रतीक्षा तुमचं खूप स्वागत करते माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर मोठा व्हिडिओ करते आणि 2-3 दिवस झाले शॉर्ट पण गॅपच होते, टाकतच नव्हते मी. कारण मी आणि लाडू आलेलो आहोत लातूरला आणि मी खूप म्हणजे स्वप्न पाहिले होते की मी यावर्षी गणपती बसवणार. कारण आमचा लाडू होण्यासाठी गणपतीला नवस केलेला होता माझ्या आजोळी. माझ्या आजीने गणपती म्हणजे मुचवला म्हणतात त्याला. म्हणजे एका भिंतीमध्ये जोपर्यंत आपल्याला लेकरू राहत नाही तोपर्यंत तो भिंतीमध्येच ठेवायचा असतो नैवेद्य वगैरे लावून. तो पलीकडल्या वर्षी केला होता, गेल्या वर्षी नाही. तर मग तो लाडू नवसाचा असल्यामुळे मला तो बसवायचा होता यावर्षी गणपती. पण ते का म्हणतात ना, स्वप्नाचा चकनाचूर झालेला आहे. कारण मला अचानकच प्रॉब्लेम आला आणि त्यामुळे मग मी ठरवलं चला आता लातूरला जाऊयात आणि आणि तो ठेवलेला जो गणपती आहे तो लाडूच्याच हाताने काढावा लागतो. त्यामुळे तो पण काढायचा आहे, विसर्जन पण करायचं आहे त्याच गणपतीचं. म्हणून म्हटलं चला यावर्षी बसवण्यापेक्षा नेक्स्ट इयर पासूनच छान असं डेकोरेशन वगैरे करून गणपती बसूयात. त्यामुळे आता मी लातूरला आले आणि तर आज आता आई गेली, सगळं काम वगैरे आवरले, जेवण झालेलं आहे माझं. इकडे पण मोदक बनवतात, पण उकडीचेच बनवतात, पण ते वेगळ्या पद्धतीचे बनवतात, ते मी तुम्हाला दाखवते. तर आई गेली बाप्पा आणण्यासाठी आणि तर तुम्ही मग बघू आता शकता अशा पद्धतीचे मोदक आईच्या घरी माझ्या बनवले जातात. खूप छान टेस्ट लागतं. याच्यामध्ये साखर किंवा तुम्ही गूळ ॲड करू शकतो. हे हरतालिकेची पूजा आईने काल केलेली. आई जाऊन मस्त अशा गणपती घेऊन छान आहे. ते गेल्या वर्षीचं आता विसर्जन करायचं का? मोठा छान होता ते गेल्या वर्षीचा. तिकडून आणत ते आमदाला तिकडे जाणं झाले. उठा उठा पिलू, उठा आता, बाप्पा आलेत घरी आपल्या, उठा. घरी आईने गणपती बसवला, मस्त अशी आरती केली. नंतर आम्ही गेलो दुकानाकडे, कारण तिकडे खूप सारे गणपती येतात तिकडले, म्हणजे कुठे कुठे गल्लीमध्ये बसणारे, आणि इथूनच जातात रस्त्यामधून आणि छान वाटतं ते गणपती पाहण्यासाठी. त्यामुळे गेलो होतो आणि ते चालू आहे पट्टी लाडूला बांधण्यासाठीची धडपड चालू आहे. तो काय पट्टी बांधू देत नाही, ते गणपती बाप्पा मोरयाची. तरी कसं तरी पप्पा त्याला बांधत होते आणि तो हातही करत होता. आणि एक फायनली तुम्हाला गणपती दाखवते कसे आलेत, डेजी वगैरे लावून.